हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वन विभागाचे एक नवीन परिपत्रक आले आहे. ते पाहून अनेकांना एकच प्रश्न पडला आहे की वनरक्षक भरती MPSC कडे गेली आहे का? या प्रश्नाचे उत्तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अजून कुणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, या परिपत्रकाची तारीख 18/8/2026 आहे. कोणाला पाठवले आहे? मुख्य वनसंरक्षक सर्व. या परिपत्रकाचा विषय असा आहे की राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित आणि गट क म्हणजेच पोलीस, शिक्षक, वाहन चालक, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती वगळून सर्व पदे. त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 5 मे 2026 संदर्भ क्रमांक 2 अन्वये गट क संवर्गाची लघु टंकलेखक उच्च श्रेणी, लघु टंकलेखक निम्न श्रेणी, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखपाल, ग्रंथपाल, परिचर, बिनतारी संदेश चालक, बिनतारी तंत्रज्ञ ही पदे नव्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यकक्षेत गेली आहे. याचा अर्थ असा होतो की वरील जे पद आहेत ना ते MPSC कडे 5 मे 2026 संदर्भ क्रमांक 2 च्या नुसार MPSC कडे गेले आहेत. आता सन 2026 करिता लेखापाल, लिपिक या संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवायची असल्याने मागणीपत्रक मागवण्यात आले होते. याच वनवृत्ताकडून मागणीपत्र या कार्यालयास प्राप्त झाले, परंतु सामान्य प्रशासन अधिसूचना 4 मे 2026 अन्वये गट क संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील सर्वच पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत गेलेली आहेत. त्यानंतर त्या अनुषंगाने कळवण्यात येते की तरी सन 2027 करिता गट क संवर्गाची सरळ सेवेने भरवायची पदांची उदाहरण वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल, लिपिक, शारीरिक प्रशिक्षक, ड्रिल शिक्षक, बिनतारी संदेश चालक, बिनतारी तंत्रज्ञ, गृहप्रमुख, माहूत, लॉज चालक, कवायत शिक्षक, ग्रंथपाल, परिचर, पशु परिचर. मागणीपत्र सामान्य प्रशासन शासन निर्णय 2/12/2021 व शासन निर्णय 2/11/2022 मधील पत्रात आवश्यक कागदपत्रासह सादर करायची आहेत. त्यानुसार मागणीपत्र पाठवण्याची कार्यवाही करण्यात यावी ही विनंती. कुणी पाठवलं आहे? जी गुरुप्रसाद, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक यांनी पाठवलं आहे. चला तर मग भेटूत पुढील एका नवीन अपडेटमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.